तिथं देवीचा निवास आहे, हे सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. त्याला सर्व लोक असं म्हणतात. म्हणजे कैलास, वैकुंठ, गोलोक यापेक्षा सुद्धा ते सरस आहे असं सांगितलेलं आहे. आणि म्हणाले मूळ प्रकृतीनं ते स्पेशल स्वतःसाठी बनवलेलं आहे. सभोवार सगळं काय आहे? सागर आहे. आपल्यासारख्या खारट पाण्याचं नाही आहे. कसला सागर आहे? सुधा सागर आहे असं सांगितलंय. आणि वाळू आहे, आपल्या समुद्राची तशी नाही, रत्नकणांची वाळू आहे. नंतर म्हणाले तिच्या तीरावरती चमकदार वृक्ष आहे. 7 योजने लांबीची तटबंदी आहे. त्याला 4 दरवाजे आहेत. शेकडो शस्त्रधारी द्वारपाल तिथे उभे आहेत. मग म्हणाले त्याच्या पुढे काशाची तटबंदी आहे. तिथे म्हणे गगनचुंबी शिखर आहेत, अनेक गोकुळ आहेत, फळाफुलाने डवरलेले वृक्ष आहेत, कोकिळा, पोपट, मैना, कुंदर, हंस, हरणांचे कळप तिथे म्हणे फिरत असतात, गोर नाचत असतात. आता ही कुठली झाली तटबंदी? काशाची. आता पुढे तांब्याची तटबंदी. लक्षात ठेवा, आपल्याला जायचंय तिथे गेल्यावर सगळ्याला आठवायचं आहे, सगळ्या तटबंदी बघायच्या आहेत. नंतर म्हणाले तांब्याची तटबंदी. तिथं काय आहे म्हणजे कल्पतरूंच्या बागा. कसा कल्पतरूंच्या वृक्षाखाली काय होते मागा? कल्पतरूंच्या बागा आहेत. नंतर म्हणाले सुवर्ण वृक्ष आहेत, फुलझाडं आहेत. आणि वसंत ऋतू या बागेचं रक्षण करत असतो. आता 6 ऋतू आहेत बरं का, सगळ्या ओळीने लक्षात ठेवा. वसंत ऋतू याचं रक्षण करत असतो. त्याच्या पुढे म्हणाले शिशाची तटबंदी आहे, ती 7 योजने उंच आहे. तिथं म्हणाले फुलांचे वृक्ष आहे, सगळीकडे सुगंध असा मंदार म्हणून राहिलेला असतो. आणि म्हणाले 10 योजने अशी दूर अशी म्हणाले तटबंदी आहे. त्याचं रक्षण कोण करतं? तर म्हणाले ग्रीष्म ऋतू करतो. कोण करतं? ग्रीष्म ऋतू. त्याच्या पुढे आहे पितळेची तटबंदी. ती किती आहे म्हणाले? 7 योजने लांब आहे. तिथे म्हणाले हरिचंदन वृक्षाच्या बागा आहेत. किती चंदन घ्या म्हणाले. नंतर म्हणाले पुढे आहे पण तिथला रक्षण करतात कुठला आहे? वर्षा ऋतू. वर्षा ऋतू तिथे अनेक पुष्पगण राहतात बरं का, कुठे त्या पितळेचं तटबंदी. नंतर म्हणाले पंचधातूंची तटबंदी आहे, ती 7 योजने लांब आहे. तिथे शरद ऋतू असतो. नंतर म्हणाले चांदीची नगरी. त्याच्या पुढे तिथे मोठी मोठी शिखरं आहेत, पारिजातकाचे वृक्ष आहेत. हेमंत ऋतू त्याचं रक्षण करत असतो. नंतर तिथे कोण राहतं? तर म्हणजे सिद्ध पुरुषांचा वास तिथे असतो. आणि देवीच्या व्रताचं जे आचरण करतात ना, ते यामुळे चांदीच्या नगरीत राहतात. बघा कोण कोण देवीचं व्रत करतात ते या चांदीच्या नगरात राहायला जाणार आहे. त्याच्या पुढे आहे सोन्याचं नगर. ते आहे म्हणजे तिथे कदंबाच्या बागा आहेत आणि सगळ्या मध्यधारा वाहत असतात. तो पदार्थ म्हणजे तो रस प्यायला ना म्हणले की निजानंदाची प्राप्ती होते असं सांगितले. त्याचं रक्षण कोण करतं? तर म्हणले शिशिर ऋतू करतो. नंतर म्हणाले पुष्पराग मण्यांची नगरी आहे, ती 7 योजने ब्रह्मांडातील आहे. तिथे दिग्पाल राहतात, तिथे कमळं आहेत. त्याच्या पूर्वेला अमरावती आहे, ती इंद्राची. तिथे महेंद्र राहतो. त्याच्या आग्नेयेला अग्नी आहे, तिथे स्वाहा आणि स्वधा अशा पत्नींसह स्वतः अग्नी देवता राहते. त्याच्या दक्षिणेला यमभूमी आहे, तिथं म्हणाले सूर्यपुत्र राहतो, यमदंड घेऊन राहतो असं सांगितलेलं आहे. नंतर म्हटलंय वायव्येकडे वायू राहतो, ईशान्येकडे रुद्रलोक आहे, तिथे रुद्रगण राहतात. नंतर म्हणाले पुष्परागमय नगरी आहे. त्याच्यापुढे ती कशी आहे? लाल भडक आहे, पण पुष्करमणी कसा असतो? लाल असतो. तिथे म्हणे 64 कला राहतात. 64 कला राहतात आणि त्या 64 कला जिभेने आग ओकत असतात. जिभेने आग ओकत असतात आणि सारख्या गर्जना करत असतात. आम्ही पाणी शोषून घेऊ, आम्ही अग्नीचा नाश करू, आम्ही वायूचं संबंध करू, आम्ही जग गिळून टाकू, आम्हाला अशक्य असं काहीच नाही. असे सगळी शक्ती त्यांच्याकडे आहे. नंतर म्हणाले गोपेदाची तटबंदी आहे. त्या तिथे कोण राहतं? त्यामुळे तिथे सगळी जास्वंदीच्या फुलाप्रमाणे ही लाभ आहे. आणि म्हणाले महादेवीच्या 12 शक्ती इथे राहतात.